नमस्कार मित्रांनो, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं प्रश्नपत्रिका विश्लेषण बघणार आहोत PYQ सह. आणि याच्यामध्ये बँकिंग वगैरे ऑल सब्जेक्ट जे आहे त्याचे क्वेश्चन घेतलेले आहे. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचं आहे, लास्टपर्यंत बघा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. याच्या रिलेटेड, बँक रिलेटेड, PDCC बँक रिलेटेड खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आलेले आहेत और आणखी येत राहील. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना केव्हा झाली? ऑप्शनमध्ये आहे 5 सप्टेंबर 1979, 1 फेब्रुवारी 2011, 4 फेब्रुवारी 2017 आणि 1960. तर याचा आन्सर आहे मित्रांनो 4 सप्टेंबर 1917 स्थापना झाली आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकची. ठीक आहे. RBI ॲक्ट 1949नुसार स्थापना झाली आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता याच्या रिलेटेड इतर माहिती बघूया PDCC बँकेच्या. तर सध्याला म्हणजे अध्यक्ष कोण आहेत PDCC बँकेचे? दिगंबर दुर्गाडे हे अध्यक्ष आहेत सध्याचे. आणि संचालक मंडळामध्ये कोण कोण आहेत ते बघूया. तर संचालकमध्ये अजित पवार आणि दत्तात्रय विठ्ठल भरणे हे आहेत संचालकपदी 2. आणि फर्स्ट चेअरमॅन कोण आहेत? असं क्वेश्चन येऊ शकतात की PDCC बँकेचे फर्स्ट चेअरमॅन कोण आहेत? सध्याला 2 चेअरमॅन कोणते आहे? अजित पवार आणि दत्तात्रय हे. आणि फर्स्ट चेअरमॅन आहे मित्रांनो NC केलकर. हे सगळ्यात अगोदरचे फर्स्ट चेअरमॅन आहेत PDCC बँकेचे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाचे मुख्यालय कुठे आहेत? ऑप्शन आहे पुणे, नागपूर, मुंबई, संभाजीनगर. तर ॲन्सर आहे मित्रांनो मुंबई. ठीक आहे. आणि महाराष्ट्र स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन MSFC हे आहेत आणि मुख्यालय मुंबई. आणि याची स्थापना केव्हा झाली आहे मित्रांनो? 1 एप्रिल 1962ला. 1 एप्रिल 1962ला MSFची स्थापना झाली आहे. MSFC महावित्त नावाने देखील याला ओळखली जाते. आणि याचे कार्य बघूया. याचे कार्य आहे मित्रांनो, लघु व मध्यम उद्योगांना दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करणे. हा महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाचे कार्य आहेत. 1962 स्थापन झाली आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेची स्थापना केव्हा झाली? नॅशनल हाऊसिंग बँकिंग. ठीक आहे. तर बघूया डिटेल्समध्ये. 1969, ऑप्शन 2012-2018. राईट आन्सर आहे मित्रांनो 1948. 1948नुसार नॅशनल हाऊसिंग बँक स्थापना झाली आहे. आणि 1969 अगोदरच्या लेक्चरमध्ये कोणती बँक स्थापना झाली ते मला सांगा. लीड बँक झाले की दुसरी बँक कोणती आहे सांगा. तर जुलै 1948 NSB नॅशनल हाऊसिंग बँकेची स्थापना झाली. त्याचं मुख्यालय आहे दिल्लीला मुख्यालय आहे. ठीक आहे. आणि गृहनिर्माण क्षेत्रास कर्ज पुरवठा करणारी सर्वात उच्च शिखर संस्था आहे मित्रांनो नॅशनल हाऊसिंग बँक. 1948 स्थापन झालेली. जे हाऊसिंग लोन असतात, होम लोन असतात, त्या क्षेत्रात कर्ज पुरवठा करणारी सर्वोच्च शिखर संस्था आहे मित्रांनो. ठीक आहे. याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, त्याच्यामुळं हा पॉईंट महत्त्वाचा आहे. 1948, जुलै 1948. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रादेशिक ग्रामीण बँकेची कार्य काय आहेत? प्रादेशिक ग्रामीण बँका, PDCC बँक पण याच्यातच येते मित्रांनो, या क्षेत्रामध्येच. रिजनल रुरल बँक. ठीक आहे. तर या बँकेची कार्य काय आहेत हे बघूया आपण. तर ऑप्शन आहे उद्योगांना कर्ज देणे, मोठ्या शेतकऱ्यांना कर्ज देणे, बँकांना कर्ज देणे. आणि थर्ड ऑप्शन आहे, लास्ट ऑप्शन आहे लघु, सीमांत शेतमजूर, रोजगार, कामगार यांना कर्ज देणे.
तर आपण याच्या अगोदर लेक्चर घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये RRB हे PDCC बँक संपूर्ण डिटेल्समध्ये शिकवलेले आहे आणि त्याच्यातलंच क्वेश्चन आहे मित्रांनो हा. लघु सीमांत शेतमजूर स्वरोजगार आहे इथे कामगारांना यांना कर्ज देते. हे प्राथमिक कार्य आहेत प्रादेशिक ग्रामीण बँकेचे. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो RRBची प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना झाली आहे 1975मध्ये. ठीक आहे. कोणत्या ॲक्टनुसार? 1976च्या ॲक्टनुसार. ॲक्टनंतर झाले. ठीक आहे. 1976च्या ॲक्टनुसार 1975मध्ये स्थापना झाली आहे. आणि याचा RBIचा ॲक्ट कोणता आहे? 1949च्या ॲक्ट. RBIच्या अंडर ॲक्टनंतर म्हणजे याच्यामध्ये स्थापना झाली 1949च्या ॲक्ट अंतर्गत. ठीक आहे. 1975मध्ये. आणखी बघूया आता हे. आणि नॅशनल RRBला जो वित्तपुरवठा कोण करते? नाबार्ड बँक करते. नाबार्ड बँक RRBला वित्तपुरवठा करते. ठीक आहे. तर नाबार्ड रिलेटेड संपूर्ण एक लेक्चर येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला जरा याच्या अगोदर पण सांगितली थोडी माहिती मी, आठवण येते असेल तर नाबार्डची स्थापना केव्हा झाली ॲन्सर कमेंटमध्ये सांगा. आणि कोणतं लेक्चर आणायचं ते पण कमेंटमध्ये सांगा. कमेंट करून काहीतरी रिस्पॉन्स देत जा. तुम्ही लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. ठीक आहे. तर महाराष्ट्रातील RRB किती आहेत आणि कोणकोणते आहेत ते आपण बघून घेऊया. रिजनल रुरल बँक. ठीक आहे. तर पहिली बँक आहे विदर्भ ग्रामीण बँक. विदर्भ ग्रामीण बँक पहिली कोणती आहे? विदर्भ ग्रामीण बँक आहे. ठीक आहे. आणि हे कुठे आहे? अकोला आहे. ठीक आहे. ही झाली पहिली बँक. महाराष्ट्रातील प्रादेशिक ग्रामीण बँक बघतोय आपण. आणि दुसरी आहे मित्रांनो वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक. ठीक आहे. हे कुठं आहे? वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक सोलापूरला आहे. आता थर्ड बँक बघूया. थर्ड आहे कोणती? महाराष्ट्र ग्रामीण बँक. ठीक आहे. आणि ही कुठं आहे? नांदेडला. मुख्यालय कुठं आहे? नांदेडला. ठीक आहे. या झाल्या 3 महाराष्ट्रातल्या बँका. ठीक आहे. आता समोरचा क्वेश्चन बघू. व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य कोणते आहेत? याच्यावर पण लेक्चर घेतले आपण. ऑप्शन आहे ATM कार्ड देणे, क्रेडिट कार्ड देणे. इथे ठेवी आहे. इथे TW झाले मित्रांनो. ठेवी आहे इथे. ठेवी स्वीकारणे, मुदत ठेवी. ठेवी काय? टाईम लायबिलिटीज असतात या. मुदत ठेवी आणि ठेवी स्वीकारणे हा ॲन्सर आहे मित्रांनो याचं. ठेवी स्वीकारणे. ठीक आहे. तर याच्यामध्ये इतर कोणकोणत्या ठेवी असतात जे की व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य आहे ते बघूया. तर ठेवी स्वीकारणे याच्यामध्ये चालू ठेवी, बचत ठेवी आणि मुदत ठेवी. ठीक आहे. चालू ठेवी, बचत ठेवी आणि मुदत ठेवी या ठेवी स्वीकारतात प्राथमिक बँक आणि हे प्राथमिक कार्य आहेत. ठीक आहे. आता कर्ज देणे याच्यामध्ये कर्ज देणे, रोख कर्ज, हुंडी वटविणे हे सगळे कार्य प्राथमिक बँकेचे प्राथमिक कार्य आहेत व्यापारी बँकेचे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. RTGSद्वारे किती रक्कम हस्तांतरित करू शकतात? पहिलं ऑप्शन आहे 2 लाख ते 5 लाख. दुसरं आहे 5 लाख ते 10, 2 लाख ते 8 लाख आणि 2 लाख ते 10 लाख. तर ॲन्सर आहे मित्रांनो 2 लाख ते 10 लाख. ठीक आहे. इतकी रक्कम RTGSद्वारे आपण हस्तांतरित करू शकतो एका अकाउंटवरनं दुसऱ्या अकाउंटवरनं. ठीक आहे. आता RTGSचं फुल फॉर्म काय आहे ते पण बघू. तर मित्रांनो RTGSचं फुल फॉर्म आहे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. हे RTGSचं फुल फॉर्म आहे. रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. ठीक आहे. आणि ट्रान्झॅक्शनचं लिमिट काय आहे? 2 ते 10 लाख. ठीक आहे. आणि RTGS प्लस निफ्ट
आणि प्लस IMPS. हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ठीक आहे, याच्यावरती 100% क्वेश्चन येणार आहे. RTGS, निफ्ट आणि IMPS. ठीक आहे, याद्वारे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी कशाची आवश्यकता असते मित्रांनो, अकाउंटची कशाची आवश्यकता असतात ते बघूया. ठीक आहे, तर या तिघांद्वारे जर ट्रान्झॅक्शन पैसे हस्तांतरित करायचे असेल तर आपल्याला IFSC कोड याची आवश्यकता असते. IFSC या कोडची आवश्यकता असते. तर नेमका IFSC कोड काय आहेत, किती अंक असतात बरं याच्यात 11 अंकी हा कोड असतो. 11 अंकी हा कोड असतो मित्रांनो. ठीक आहे, आणि या 11 अंकामधले जे पहिले 4 अंक असतात हे बँकेची नाव दर्शवतात. बँकेचं जे नाव असतं ना ते पहिले जे 4 अंक असतात 11 अंकामधून ते दर्शवतात. आणि मधला जो एक अंक असतो तो नेहमी 0 असतो मित्रांनो, 0. ठीक आहे, त्याला ओ समजणं म्हणजे समजू नये. ठीक आहे, तो 0 असतो. कोणत्या पण बँकेचा असतो तो 0 असतो. आणि जे नंतरचे जे 6 अंक आहेत मित्रांनो, लास्टचे जे 6 असतात अंक ते बँक शाखाची ओळख, म्हणजे बँक शाखा कुठं आहे याची ओळख दर्शवतात. बँक शाखा याची ओळख दर्शवतात लास्टचे 6 अंक, आणि हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, IFSC कोड काय आहे ते समजलं असेल. आणि IFSCचं फुल फॉर्म बघून घेऊया. कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. तर IFSCचं फुल फॉर्म आहे मित्रांनो, इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड. हा IFSCचं फुल फॉर्म आहे, इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड. ठीक आहे, तर आय होप हे जे IFSC कोड आहे याच्याबद्दल संपूर्ण समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे, तर आपण RTGSचं संपूर्ण माहिती बघितली. आता बघूया निफ्ट. तर निफ्टचं फुल फॉर्म आहे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. आणि निफ्ट्सद्वारे आपण म्हणजे जास्तीत जास्त आणि कमीत कमी असं मर्यादा नाही आहे, किती पण ट्रान्झॅक्शन करू शकतो. ठीक आहे, मर्यादा नाही आहे, ट्रान्झॅक्शन किती पण करू शकतो. आणि 24/7 सर्व्हिस, म्हणजे 24 तासामध्ये केव्हा पण करू शकतो. 24 तास सेवा चालू असते याची निफ्टद्वारे. ठीक आहे, आता हे झालं निफ्ट. तर आपण एक लास्टचं राहिलं आहे IMPS, इम्पॉर्टंट आहे IMPS. तर याचं फुल फॉर्म आहे मित्रांनो इमिडिएट पेमेंट सर्व्हिस. हा पण 24 तास चालू असतो. 24 तासामध्ये केव्हा पण आपण याच्याद्वारे ट्रान्झॅक्शन करू शकतो. ठीक आहे, आय होप हे समजलं असेल तुम्हाला RTGS, निफ्ट, IMPS. ठीक आहे, आणि IFSC कोडवरती पण जेव्हा चेक वगैरे भरतो तेव्हा इम्पॉर्टंट असतं मित्रांनो IFSC कोड. आणि म्हणजे काही जर ट्रान्झॅक्शन करायचं असेल वेळेस, चेक वेळेस नाही, ट्रान्झॅक्शन करण्याच्या वेळेस चेकवरती असतं हा IFSC कोड. ठीक आहे, आणि लास्टचं क्वेश्चन बघूया आता. तर 1 रुपयाची नोट व नाणी कोणाकडून तयार केली जातात. तर मित्रांनो 1 रुपयाची जी नोट आहे आणि नाणी म्हणजे काय तुम्हाला समजलं नसेल. नाणी म्हणजे तर कॉईन. याच्यामध्ये 1 रुपये झालं तर 10 रुपयेपर्यंत हे सगळे कॉईन आहेत. 20 रुपयाचं पण कॉईन आहे. तर हे सगळे तयार कोण करतं याच्यावरतीच हा प्रश्न आहे. तर ऑप्शन आहे केंद्रीय वित्त अर्थमंत्रालय, गव्हर्मेंट आहे ते गव्हर्मेंट झाले, RBI आणि SBI तर येऊच शकत नाही. तर राईट आन्सर आहे मित्रांनो केंद्रीय वित्त आणि अर्थमंत्रालय. लक्षात ठेवा RBI आणत नाही. जितके कॉईन आहेत 1 रुपये आणि 20 रुपयेपर्यंत जितके पण कॉईन आहेत आणि 1 रुपयाची नोट आहे ते फक्त कोण आणते, केंद्रीय वित्त किंवा अर्थमंत्रालय हे आणतं. ठीक आहे, आणि RBI काय आणतं मग ते बघूया. तर मित्रांनो RBI जी कॉईन आणि 1 रुपयाची नोट आहे ते अर्थमंत्रालय तयार पण करतं आणि चलनात RBI आणतं. ठीक आहे, RBI त्यांना मार्केटमध्ये आणतं आणि तयार कोण करतं, केंद्रीय वित्त किंवा अर्थमंत्रालय. आणि RBI ज्या बाकीच्या सगळ्या नोटा आहेत, कॉईन आणि 1 रुपयाची नोट सोडून बाकीच्या सगळ्या ज्या नोटा आहेत, 5 रुपयाची नोट झाली, अगोदर येत होती आता पण झाली, 10ची नोट, तर 100, या ज्या बाकीच्या सगळ्या ज्या नोटा आहेत या सगळ्या नोटा कोण चलनात आणते, RBI. छापते कोण, RBIच. ठीक आहे मित्रांनो.
आणि फक्त 1 रुपयाची नोट आणि नाणे कोण केंद्रीय अर्थ मंत्रालय छापते, चलनात कोण आणते RBI. ठीक आहे. आय होप एवढं लक्षात आलं असेल तुम्हाला. आणखी RBI इम्पॉर्टंट आहे, तर RBIच्या बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. आणि तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. तर RBIची स्थापना केव्हा झाली? 1935मध्ये. ठीक आहे. कोणत्या ॲक्टनुसार झाली आहे? ॲक्ट कोणता होता? 1934च्या ॲक्टनुसार 1935मध्ये RBIची स्थापना झाली. आणि मुख्यालय कुठं आहे मित्रांनो? RBIचं फुल फॉर्म काय? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ठीक आहे. तर RBIचं मुख्यालय आहे मित्रांनो मुंबईला. ठीक आहे. RBIचं मुख्यालय आहे मुंबईला. आणि RBIचे सध्याला गव्हर्नर कोणते आहेत ते बघूया. RBI गव्हर्नर 2025 कोण आहे? संजय मल्होत्रा. ठीक आहे मित्रांनो. कोण आहे? संजय मल्होत्रा. ठीक आहे. हा आहे संजय मल्होत्रा. ठीक आहे. आय होप आजचा लेक्चर समजलं असेल. आणि हेच जी सिरीज चालू आहे मित्रांनो ही कंटिन्यू चालू राहील. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.